आज मी तुम्हाला आहे ना अंडा करीची रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. त्याच्या अगोदर बघा इथं 6 वाजले होते आणि 6 वाजले ना तर मी दुपारचे भांडे ना आता 5:30 वाजता घासले होते. 5:30ला घासून झाल्याच्या नंतर ना पोरीला झोप आली होती. तर दिवसभर आहे ना ती बाहेर खेळते आणि दिवसभर ती झोपत पण नाही आणि आमच्या घरामध्ये ना दिवसभर खूप गरम होतं म्हणून ती संध्याकाळच्या टायमाला झोपली होती. आता रेसिपीसाठी काय काय लागते बघा. तर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आपल्याला आहे ना छान असं कट करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. तर लाल ब्राऊन होईपर्यंत बघा असं कलर येऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजायचं आहे. माझ्यासाठी तर मटणाची भाजी येणारच होती. मी म्हटलेच ना तुम्हाला अगोदर यांच्यासाठीच आहे ना फक्त अंडा करी बनवायची आहे. तर हे मटण खात नाहीत पण चिकन खातात आणि मी सगळं खाते म्हणून मला काही टेन्शन नाही की कसंही असलं तरी मग खाऊन टाकायचं असतं. तर जे खात नाही ना त्यांच्यासाठीच लई जास्त आहे ना चोचले करत बसावे लागतात. तर आपला मसाला तयार झालेला आहे. तर तेल सुटेपर्यंत ह्या मसाल्यासुद्धा आहे ना आपल्याला तेलात परतायचं आहे आणि अंडे जर उकडले असतील ना तर ते सुद्धा आपल्याला मसाल्याबरोबरच फ्राय करायचे आणि इकडे माझं स्वयंपाक झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा या जेवण करायला. आणि जेवणामध्ये ना खूप छान असं होतं बरं का जेवण. तर सकाळची भाजी भात आणि आता अंडा करी आणि मटणाची भाजी होती. माझ्यासाठी एक भाकर टाकली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बरं का. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.